11 फेब्रुवारी 2025 आज ट्रेकिंगच्या निमित्तानं कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली या ठिकाणी असलेल्या या डोंगरावरती सध्या आम्ही फेरफटका ट्रेकिंगच्या निमित्तानं फिरत आहोत। तर सध्या या ठिकाणी असणारं मंदिर, या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहे। छान असं मस्त वातावरण आहे। छानशा अशा सुंदर वातावरणामध्ये असणारा हा कुंडलचा परिसर एकदम या ठिकाणी आल्हाददायक वातावरण, अंधुक पसरलेलं धुकं, या सगळ्या गोष्टी खूप छान या ठिकाणी दर्शवतात। मंदिरात आता सध्या प्रवेश केला आहे। जय वीरभद्र, वीरभद्राचं हे मंदिर आणि या मंदिरापासून दिसणारा हा सुंदर असणारा हा कुंडल आणि कुंडलचा परिसर। चाफ्याचं एकदम मोठं असणारं असं हे झाड आणि सुंदर असा पसरलेला हा जणू काही चाफ्याचा फुलांचा सडा या ठिकाणी टाकावा अशा पद्धतीचा हा सडा या ठिकाणी झाडाखाली पसरलेला आहे। अतिशय देखणं रूप या ठिकाणी आपल्याला निसर्गतः या ठिकाणी फुललेलं दिसून येतं। पसरलेला हा चाफा, वरती फुललेला चाफा एकदम मन मोहून टाकतो असा हा सुंदर वरचा फुललेला चाफा आणि त्याचबरोबर खाली पसरलेलाच हा चाफा। वीरभद्र मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी आल्यानंतर या ध्यानधारणेसाठी असलेल्या सुंदर अशा सुविधा, पूर्वीच्या काळी साधू संत किंवा ज्यांना शांततेचा अनुभव घ्यायचा आहे अशी मंडळी या ठिकाणी कदाचित या अशा कुट्यामध्ये येऊन या ज्या गुहा टाईप कुट्या आहेत या ठिकाणी कदाचित ते ध्यानधारणा करत असावेत असा हा परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आणि एकूणच जी शांतता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती या ठिकाणी आपण अनुभवू शकतो असा हा परिसर कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली महाराष्ट्र या ठिकाणी आहे। जरूर पर्यटकांनी आणि ट्रेकिंगच्या निमित्ताने या ठिकाणी यावे, अशी सुंदर असणारा हा परिसर या ठिकाणी आहे। नक्की या, जरूर या। एवढ्या उंचावरती सुद्धा या काळात सुद्धा पाणी या ठिकाणी पाहायला मिळतं। पाण्याच्या सुविधा पूर्वीच्या काळी या पद्धतीनं करून ठेवलेल्या आहेत। पक्ष्यांचा किलबिलाट, सुंदर असं सकाळचं मन प्रसन्न करणारं वातावरण, फुललेला चाफा, पूर्व दिशेला असलेला हा कुंडलचा परिसर, सूर्याची सोनेरी किरणं या ठिकाणी या
डोंगरावरती आणि त्याचबरोबर संपूर्ण पृथ्वीवरती पसरताना सकाळचं अतिशय देखणं रूप या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. अशा या वेळी ट्रेकिंग खूप छान अनुभव. अगदी 2च दिवसापूर्वी या ठिकाणी कुंडलची यात्रा होती. या ठिकाणी आकाश पाळणे आपल्याला बघायला मिळतात. कुस्तीचं जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारं कुस्त्याचं मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर अशा कुस्त्या या ठिकाणी होतात. संपूर्ण देशभरातील पैलवान आणि कुस्ती पाहण्यासाठी रसिक श्रोते या ठिकाणी येतात. असा हा कुंडल आणि कुंडलचा परिसर. श्री झरी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर या ठिकाणी आहे. जैन धर्मीय भाविक भक्त या ठिकाणी आपल्या या सुंदर अशा स्थळाला भेट देण्यासाठी नेहमी येत असतात. असा हा सुंदर असणारा परिसर आणि या कुंडलच्या या दक्षिण दिशेला असणारं हे अतिशय सुंदर देखणं रूप. वृक्षवल्ली, त्याचबरोबर कराड तासगाव हा महामार्ग या ठिकाणी आहे. याच्याच दक्षिणेला किर्लोस्करवाडी, किर्लोस्कर ब्रदर्स आणि लिमिटेड यांचं असणारा एक उद्योग समूह इथून अगदी 3च किलोमीटर अंतरावरती आहे. किर्लोस्कर रेल्वे स्टेशनसुद्धा या ठिकाणी आहे. रेल्वेनं सुद्धा या ठिकाणी येण्याची सुविधा आहे. असा हा ट्रेकिंगसाठी असलेला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे प्रति सरकार आणि त्याचबरोबर हजारो लाखो स्वातंत्र्य सैनिक, त्याचबरोबर देशासाठी ज्याने योगदान दिलं असे ही क्रांतीभूमी कुंडल आणि कुंडलचा हा परिसर नक्की आपण एक ट्रेकिंगच्या निमित्तानं, त्याचबरोबर एक असणारा ऐतिहासिक वारसा या निमित्तानं या ठिकाणी जरूर यावे आणि हा सुंदर परिसर पाहावा. परतीचा प्रवास खाली उतरत आहोत. खाली चाललेला आहे. परतीचा प्रवास चालू आहे. दगडी पायऱ्या आहेत, बाजूला रेलिंग आहे आणि एकूण छान असं ट्रेकिंग या ठिकाणी होतं. त्याचबरोबर ऐतिहासिक असणारा वारसा या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. तेव्हा वर्कआउट, व्यायाम, ट्रेकिंग या निमित्तानं जरूर या ठिकाणी यायला काही हरकत नाही. असा हा स्पिरिट आणि ऊर्जा देणारा हा परिसर आहे. त्यामुळं नक्की जरूर नेहमी या ठिकाणी येण्यासारखा हा परिसर आहे. या अनुभवा आणि प्रत्यक्ष या सर्व गोष्टी पहा. इथं ही सुरुवातीची कमान आहे. या ठिकाणी
झाडे लावा, झाडे जगवा, वनाच्या आगीपासून संरक्षण करा. दया धर्म का मूल है, जल है तो कल है. वन्य प्राण्यांचे जतन करा. एक मूल एक झाड. जैन जयतु शासनम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्धमान महावीरांनी दिलेला जगा आणि जगू द्या हा संदेश या ठिकाणी सुरू होतो. आणि हाच आपल्या जीवनाचा सार आहे असं मला वाटतं. आजचा हा सुंदर असा ट्रेकिंगचा अनुभव सौभाग्यवती कल्पनासह मी हिम्मतराव मलमेसर पलूस. धन्यवाद. नमस्कार.